मित्रो, या हे जे तुम्ही फूल पाहताय ते आपल्या सुरण नावाची जी वनस्पती आहे त्याचं हे इन्फ्लोरन्स आहे. सुरण आपण खातो, भाजी करून खातो आणि सुरणाची भाजी ही मूळव्याधावर अतिशय उपयोगी आहे. मूळव्याध कमी होतं. तर या झाडाचं वैशिष्ट्य असं की एका वर्षी ते फक्त अन्न तयार करतं. एक पान येतं, मोठं कंपाऊंड पान, आणि अन्न पूर्ण तयार करतं आणि नंतर ते पान वाळून जातं आणि दुसऱ्या वर्षी त्या गड्ड्यापासून हा स्पॅडिक्स इन्फ्लोरन्स येतो. याला आपण स्पॅडिक्स म्हणतो. स्पॅडिक्समध्ये काय असते, ही बाहेरची जी आहे याला आपण स्पेत म्हणतो. आता स्पेतचा जर तुम्ही कलर बघितला तर हा कलर मटणासारखा आहे बघा. मटणासारखा आहे. हा कलर असा का, तर त्याच्यासाठी ह्या ज्या फ्लाईज आहेत, कॅरिऑन फ्लाईज याला म्हणतात, शेणावर किंवा मटणावर बसणाऱ्या माशा, त्यांना हे वाटतं की हे मटणच आहे, त्यामुळे त्या अट्रॅक्ट होतात. दुसरी गोष्ट, आतमध्ये याच्यामध्ये जो हा स्पॅडिक्स आहे त्याच्यामध्ये खाली फिमेल फ्लावर आहेत, वर मेल फ्लावर आहेत, आणि इथं जे हे गोल गट्टूसारखं आहे त्याला म्हणतात अपेंडेज. तर याच्यामध्ये अतिशय सुंदर मेकॅनिझम असतो की हे याच्यामध्ये थर्मोजेनेसिस होऊन या अपेंडेजचं टेम्परेचर जवळजवळ 5 डिग्री सराउंडिंगपेक्षा वाढलेलं असतं आणि त्यामुळं याच्यामध्ये असणारे जे फाऊल स्मेल कंपाऊंड्स आहेत, कंपाऊंड्स ती इव्हॅपरेट होतात आणि याच्या जवळ बसणंसुद्धा मुश्किल होतं. आणि हा ज्यावेळेला फाऊल स्मेल बाहेर पडतो त्यावेळेला ह्या सगळ्या कॅरिऑन फ्लाईज इथं येतात आणि याच्यावर बसतात. तदनंतर त्या आतमध्ये जातात आणि त्या स्टिग्मावर फिरत बसतात. फिरल्यानंतर आज रात्री हे जे वरचे पुकेशर आहेत किंवा स्टॅमिन्स ते डिहाईस होतात आणि त्यांचे पोलन ग्रेन या माशावर पडतात. ह्या माशा नंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या इन्फ्लोरन्सवर जातात आणि अशाच पद्धतीनं पॉलिनेशन आणतात. तर हा एक सुंदर, हे तुम्ही जर हे पाहिलं अपेंडेज, ग्लोब्युलर अपेंडेज, जसं काय मासच ठेवलं आहे असं वाटतं. त्याचा कलर पहा आणि त्यामुळं पॉलिनेशन होतं. तर जगामध्ये सगळ्यात मोठा स्पॅडिक्स असणारे ही फॅमिली आहे आरेसी. इंडोनेशियामध्ये अमरफोपालस टिटॅनस, त्याचा जो असा स्पॅडिक्स असतो आहे तो 2 मीटर उंच असतो आहे. किती? 2 मीटर उंच असतो आहे आणि ते जगातलं एक आश्चर्य आहे. लार्जेस्ट स्पॅडिक्स इन द फॅमिली. तर ही फॅमिली आपल्या इकडं याचे अनेक बाकीचेही प्रकार मिळतात, पण आज आमच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये याचं फ्लावरिंग आलं आहे आणि मला वाटतं तुम्हाला सर्वांना आवडेल.